सर्वांना नमस्कार। मी दत्ता टेमकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आज दिनांक 29 डिसेंबर 2024 वार रविवार, ठिकाण साईप्रसाद हॉटेल गंगापूर। मित्रांनो, आज आमच्या मांजरी शाळेतील 2007-2008 10वी बॅचचा गेट टुगेदर कार्यक्रम होता। 16 वर्षानंतर आज सर्व मित्रमैत्रिणी एकत्र येणार आहेत, एकमेकांना भेटणार आहेत आणि हा अनमोल क्षण डोळ्यात साठवणार आहेत। या मुली लवकर येऊन छान अशी रांगोळी काढत आहेत। मुले सुद्धा लवकर आलेली आहेत। सर्वजण आपापल्या परीने मदत करत आहेत। हे बघा, आतमध्ये अशा प्रकारे डेकोरेशन केलेले आहे। आई वडिलांनंतर जर कोणी आपल्या आयुष्याला आकार देत असेल तर ते म्हणजे आपले गुरुवर्य असतात, आपले शिक्षक असतात। आणि घरानंतर जर कोणती वास्तू आपल्याला जगण्याचा मार्ग शिकवत असेल तर ती म्हणजे आपली शाळा असते। 10वी म्हणजे प्रत्येकाच्या शैक्षणिक मार्गातील एक महत्त्वाचा टप्पा असतो। या टप्प्यानंतर प्रत्येकजण आपापल्या योग्यतेनुसार आणि आवडीनुसार पुढच्या मार्गाची निवड करत असतो। असा हा टप्पा ओलांडून आम्हाला 16 वर्षे झालीत। शाळेचे दिवस खरंच खूपच भारी असतात। मला अजूनही आठवते शाळेत मित्रासोबत केलेली मस्ती, तास चालू असताना केलेली बडबड, सरांच्या छडीचा खाल्लेला मार, मैदानावरचे खेळ जसे क्रिकेट, कबड्डी, खो खो, संगीत खुर्ची, चमचा लिंबू, पोत्यात पाय घालून उड्या मारणे आणि गोल रिंगण करून माझ्या मामाचं पत्र हरवलं यासारखे खेळ असतील, ते अजूनही सर्व काही आठवते। शाळेचे दिवस परत येत नाहीत, पण आज इतक्या दिवसानंतर माझे मित्रमैत्रिणींना आणि शिक्षकांना एकत्र बघून मला शाळेचे दिवस नक्कीच आठवले आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि शाळेत आल्यासारखे वाटले। जे मुलं मुली आणि शिक्षक आलेले आहेत, सर्वप्रथम त्यांना फेटे बांधण्यात येत आहेत। अजून बरेच मुलं मुली येण्याची बाकी आहेत आणि शिक्षकही येत आहेत। सर्वजण आल्यावर कार्यक्रमाला सुरुवात होईल। तोपर्यंत मी एक कविता सादर करतो। झाड असते तिथेच पक्षी चौफेर उडून जातात। झाड असते तिथेच पक्षी चौफेर उडून जातात। शाळेचे हे दिवस असेच मागे पडून जातात। शाळेचे हे दिवस असेच मागे पडून जातात। आई बाबांचा हात धरून येतात नव्या वर्गात। आई बाबांचा हात धरून येतात नव्या वर्गात। बोबड्या बोलात बडबड गाणी गाऊ लागतात सर्वात। रडणारी मुले हळूहळू वर्गात बागडू लागतात। पाटी, पेन्सिल, पुस्तके सर्वांनाच आवडू लागतात। चित्रामधले रंग अलगद मनावर चढून जातात। चित्रामधले रंग अलगद मनावर चढून जातात। शाळेचे हे दिवस असेच मागे पडून जातात। काही शिक्षक आवडतात, काहींचा धाक असतो। काही शिक्षक आवडतात, काहींचा धाक असतो। शिक्षकांच्या नकला करणारा नेहमी शेवटचा बाक असतो। रखरखत्या उन्हात शिक्षक बहरलेलं झाड असतात। रखरखत्या उन्हात शिक्षक बहरलेलं झाड असतात। शाळेमधल्या विश्वातलं डोक्यावरचं आभाळ असतात। मुलांसोबत शिक्षकही काळाचा डोंगर चढून जातात। मुलांसोबत शिक्षकही काळाचा डोंगर चढून जातात। शाळेचे हे दिवस असेच मागे पडून जातात। वर्गामधले मित्रमैत्रिणी हीच शाळेची खरी जान असते। वर्गामधले मित्रमैत्रिणी हीच शाळेची खरी जान असते। दोस्तांशिवाय रविवारी मन निस्ते बेभान असते। आनंदाचे हे क्षण जन्मभर साथ देतात। सुखात असेल दुखात असेल मित्रच तेवढे हात देतात। वर्गातल्या 4 भिंतीत इतिहास भूगोल घडून जातात। वर्गातल्या 4 भिंतीत इतिहास भूगोल घडून जातात। शाळेचे हे दिवस असेच मागे पडून जातात। वर्गात पुन्हा जाण्यासाठी मन झुरत राहते। वर्गात पुन्हा जाण्यासाठी मन झुरत राहते। जन्मभर मनामध्ये आठवणींची शाळा भरत राहते। शाळेशी ही नाळ आपली कधीच तुटत नाही। शाळेशी ही नाळ आपली कधीच तुटत नाही। आठवणींची शाळा मनातली कधीच तुटत नाही। कापरासारखी वर्ष सारी हवेत विरून जातात। झाड असते तिथेच पक्षी चौफेर उडून जातात।
शाळेचे हे दिवस असेच मागे पडून जातात. शाळेचे हे दिवस असेच मागे पडून जातात. धन्यवाद.